आणि ती काल गेली स्वतः झाली. काय ते करावं, गोरगरीब पार्सल होईल काय नाही. आमचे संडास बाथरूम घरामध्ये मिळायचा. संडासमध्ये जाते ते पडून काल म्हातारी मिलीच आमची म्हणा. साताऱ्यातील दस्तगीर कॉलनीमध्ये नागरी सुविधांचा अगदी बोजवारा उडला आहे. सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली असून आज शौचालयाचे फ्लोरिंग कोसळले. यात एक वृद्ध शौचालयाच्या टाकीत पडला. आरडाओरडा झाल्याने परिसरातील युवकांनी या वृद्धास टाकीतून बाहेर काढले आणि त्याचे प्राण वाचले. 2 दिवसापूर्वी याच ठिकाणी झालेल्या चिखलात एक वृद्ध महिला पाय घसरून पडल्याने तिला डोक्याला जबर इजा झाली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. या निमित्ताने सातारा नगर परिषद बांधकाम विभाग नेमकं करतंय तरी काय, असा सवाल उपस्थित होत असून 40 वर्षे जुने असलेल्या या आणि शहरातील अशा अनेक शौचालयाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी दुर्घटना होऊ शकते अशी तक्रार देऊनही वर्षानुवर्ष नगर परिषद इकडे लक्ष देत नाही. स्थानिक नगरसेवक फक्त मतदानापुरते दिसतात, नंतर इकडे फिरकतही नाही की चौकशीही करत नाही. याबाबत सातारा नगर परिषदेतर्फे तातडीने पाऊल उचलून नवीन शौचालय बांधण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. आमचे संडास बाथरूम घरामध्ये मिळायचं आम्हाला. आमची म्हातारी झालेले माणसं 70-80 वर्षाची एक म्हातारा माणूस झालेले संडासमध्ये जाते ते पडून काल म्हातारी मिलीच आमची म्हणायची. 50-60 वर्षाची होती आणि परत हे माणूस 50-60 वर्षाचा पडून खड्ड्यात गेला. आज जर त्याचं काय जमी झालं असतं तर कोण जबाबदार आहे ह्याला? आम्हाला ह्याची सगळ्याची सुविधा मिळाली पाहिजे. घरोघरी संडासाची सुविधा मिळाली पाहिजे. आम्हाला सगळे खराब झालेले आहे. नगरपालिकेनं कुठलीही दखल दिलेली नाही. राजू गोरे नगरसेवक आमच्या त्याला 2 महिन्या अगोदर मी इकडे येऊन दाखवलं त्यांनी कुठलीही इथं दखल दिलेली नाही. आमच्या इथं नगरपालिका घरपट्टी गोळा करायची, नळपट्टी गोळा करायची, ट्रस्ट भाडं गोळा करायची, दुसरी कुठली आम्हाला सुखसुविधा नाही. जेणेकरून मोदीची योजना आहे की मोदी सरकारची योजना आहे की घरोघरी संडास बांधा म्हणून. नगरपालिका ट्रस्ट याला काय विरोध करते? राजू गोरे व राजेश शिर्के हे दोघं बी येतात, सगळे दाखवतात आम्हाला की आम्ही असं करू तसं करू. कुठली आमची इथे सुखसुविधा आहे ती करत नाही. येतात महिलांना फक्त गोळा करून कार्यक्रम करतात, महिलांच्यावर गोंजारतात. आम्हाला कुठलीही सुखसुविधा आजपर्यंत त्यांनी दिलेली नाही. आमचे आज 70 वर्षाच्या आजी लोक तिथं नाही इथपर्यंत संडासला येतात. काल एक महिला आमची इथं घसरून पडली, दवाखान्यात होती, ती एक्सपायर झाली. याचा जिम्मेदार कोण? आणि आम्हाला असं सांगितलं जातं की बाबा ते लाईटवाला येईल, नळवाला येईल, लाईटवाला येईल, नळवाला येईल, पण ते त्याच्या घरी काहीतरी वर्ष श्राद्ध होतं कोणाचं. ते 8 दिवस झालं अजून वर्ष श्राद्ध झालेलं नाही, त्याच्या घरची पूजा झालेली नाही, ते अजूनपर्यंत इथं आलेला नाहीये. आम्हाला असं फक्त सांगितलं जातं की ते येणार आहेत. 2 दिवसामध्ये ह्या सर्व झालेल्या गोष्टीची दखल नाही घेतली तर आम्ही सर्वजण महिला, मुलं किंवा जे पुरुष मंडळी जेवढे सर्वजण आहेत, आम्ही सहकुटुंबांनी डायरेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देणार आहे. आणि अगर जर त्यांनी दखल नाही कोणी घेतली तर आम्ही डायरेक्ट काय असेल ते नगरपालिकेच्या समोर आम्ही आंदोलन करणार आहे. कारण आमच्यावरती खूप अन्याय झालेला आहे. इथं कसल्याही गोष्टीची सुविधा नाही आम्हाला. ना इथं लाईट आहे ना काय आहे. काय तिकडे जर पलीकडे बघितलं, इकडे बघितलं, कुठेही लाईट नाही आहे. या अशी शेवाळ्यातनं म्हातारी माणसं चालत येणार पडणार असे बरेचसे घटना इथं घडलेल्या आहेत. नगरसेवक लोक येतात, बघतात, थोडंफार ते नगरसेवकाचे कर्मचारी आले, थोडंफार वरनं हात फिरवतात किंवा महिला मंडळांना सहकार्य, थोडंफार गोष्टीचे बोलण्याचे सहकार्य करतात. एवढंच आम्हाला फक्त भेटते, बाकी कुठल्याही गोष्टीची सुविधा भेटत नाही. त्याच्यामुळे त्यांनी काय असेल ते दखल 2 दिवसामध्ये घ्यावी, नाहीतर आंदोलन करण्यात येईल.